विचार करा, आपल्या शरीरात एक अशी गोष्ट आहे जी आपण कसे दिसणार आणि कसे असणार हे ठरवते. आपली ओळख ठरवते आणि आपल्याला आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या असलेल्या पूर्वजांशी जोडते. त्या गोष्टीलाच म्हणतात DNA. DNA म्हणजेच डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, जो आपल्या शरीरातील पेशींमध्ये असलेल्या न्यूक्लियस म्हणजेच केंद्रकात असतो. पण साध्या भाषेत सांगायचं तर DNA म्हणजेच आपल्या शरीराचा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे, जो आपल्या शरीराचा पूर्ण नकाशा तयार करतो. कल्पना करा, एक मोठं पुस्तक आहे ज्यामध्ये तुमच्याबद्दल सगळं लिहिलेलं आहे. तुमच्या डोळ्यांचा रंग, तुमचे केस कुठल्या रंगाचे आणि कसे असतील, तुमची उंची आणि सवयी, हे सगळं त्या DNA बुकमध्ये आधीपासूनच लिहिलेलं आहे. या पुस्तकात छोटे छोटे कोड्स असतात. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे 4 लेटर्स म्हणजेच आपल्या जीवनाची भाषा आहे. यांनाच न्यूक्लियोटाइड्स म्हणतात. जेव्हा हे न्यूक्लियोटाइड्स वेगवेगळ्या अरेंजमेंट्समधून जातात तेव्हा बनतो जेनेटिक कोड. जसे आपण वेगवेगळी अक्षरे वापरून नवीन शब्द निर्माण करतो, त्या शब्दांचा वापर करून एक ओळ बनवतो आणि असंख्य ओळींपासून एक पुस्तक बनवतो. तसेच हे 4 कोड्स मिळून जीन्स बनवतात आणि त्यापासून आपले पूर्ण शरीर बनते. जीन्स म्हणजे काय? तर DNAच्या छोट्या भागांनाच जीन्स म्हणतात. जीन्स म्हणजे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन. जसे की एक जीन डोळ्यांचा रंग ठरवतो, एक जीन त्वचा ठरवतो, तर एक जीन शरीराची रचना ठरवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा DNA तुम्ही स्वतः बनवत नाही. तो येतो 50% आईकडून आणि 50% तुमच्या वडिलांकडून. म्हणजेच तुमच्यामध्ये तुमच्या आई वडिलांचा एक अंश जिवंत आहे. पण गोष्ट इथे संपत नाही. तुमच्या आई वडिलांमध्ये सुद्धा त्यांच्या आई वडिलांचा DNA आहे आणि ही चेन अशीच चालू राहते. म्हणजेच तुमच्या शरीरात हजारो वर्षापूर्वीच्या लोकांचा एक अंश असूनही जिवंत आहे. काही ट्रेट्स रिपीट होतात, काही डिसीज पास होतात, काही सवयी सुद्धा पुढच्या पिढीमध्ये येत जातात. म्हणजेच तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही, तुम्ही एक संपूर्ण इतिहास आहात जो अजूनही जिवंत आहे. पण जर DNA इतका पॉवरफुल आहे तर प्रश्न असा आहे, DNA सुद्धा आपल्यासोबत मरतो का? यावर सायन्स काय म्हणतं? यावर सायन्स काय म्हणतं? जेव्हा शरीर मरतं तेव्हा सेल्स हळूहळू ब्रेकडाऊन होतात. पेशींमध्ये असणारे एन्झाईम्स, न्यूक्लिएजेस DNAला तोडायला सुरुवात करतात. तसेच हीट, बॅक्टेरिया आणि ऑक्सिजन हे सगळं DNA डिग्रेड करतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे DNA लगेचच नष्ट होत नाही. तो काही काळ टिकतो. काही दिवस, काही वर्ष, काही केसेसमध्ये हजारो वर्षे. पुरातन शास्त्रज्ञ प्राचीन हाडांपासून DNA काढतात. माणूस मरून हजारो वर्ष झाली तरी त्याचा DNA अजूनही अस्तित्वात असतो. पण इथेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. DNA जिवंत राहण्याचा खरा मार्ग वेगळा आहे. तो म्हणजेच जनरेशनल कंटिन्युएटी. यामध्ये तुमचा DNA तुमच्यासोबत संपत नाही. तो पुढे जातो. तुमच्याकडून तुमच्या मुलांमध्ये आणि तुमच्या मुलांकडून त्यांच्या मुलांमध्ये. DNA पास होणे ही एक चैन आहे. म्हणजेच एका एंडलेस चेनमधील तुम्ही एक लिंक आहात. आज जो DNA तुमच्यात आहे तो हजारो वर्षापूर्वीच्या लोकांमधून आला आहे आणि पुढे हजारो वर्ष जाऊ शकतो. सायन्स म्हणतं DNA पास होत राहतो. याचाच अर्थ DNA कधीच कंप्लीट एंड होत नाही. तो फक्त स्वरूप बदलतो. तुम्ही मराल पण तुमच्यातला एक भाग कधीच मरत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. DNA मॉलिक्युल्स डिग्रेड होतात पण जेनेटिक इन्फॉर्मेशन पुढे जात राहते. म्हणूनच आपण म्हणू शकतो DNA मरत नाही,
तर तो इव्हॉल्व्ह होत राहतो. पण हे ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडेल, जर DNA पुढे चालत राहतो तर आत्मा सुद्धा तशीच पुढे जाते का? आतापर्यंत आपण सायन्स समजून घेतलं. पिढ्यानपिढ्या DNA पुढे चालतच राहतो. सायन्समध्ये एक थिअरी आहे, एनर्जी ना तयार होते ना नष्ट होते, ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या रूपात बदलते. आता DNA कडेच बघा. DNA साठी सिच्युएशन थोडी वेगळी आहे. DNA फिजिकली डिग्रेड होतो, पण त्याची इन्फॉर्मेशन पुढे जात राहते. DNA फॉर्म बदलतो, पण त्याचे अस्तित्व टिकून राहते. DNA शरीर बदलतो, पण जेनेटिक चेन पुढे चालूच राहते. एनर्जी रूप बदलते आणि DNA पिढ्या बदलतो. तुमच्या आई वडिलांकडून तुमच्याकडे आणि तुमच्याकडून तुमच्या पिढीकडे DNA जातच राहतो. जशी एनर्जी कधीच संपत नाही, तशीच DNA चेन कधीच थांबत नाही. दोन्ही आपल्याला एकच मेसेज देतात, जीवन सतत चालू आहे, फक्त त्याचे रूप बदलत राहते. पण भारतीय अध्यात्म हजारो वर्षापासून एक वेगळीच गोष्ट सांगत आला आहे. भगवद्गीतामध्ये सांगितलं आहे, आत्मा कधीच मरत नाही, तो जन्म घेत नाही, तो मरत नाही, तो फक्त शरीर बदलतो. जसं आपण कपडे बदलतो तसेच आत्मा शरीर बदलते. आता विचार करा, सायन्स म्हणतं DNA पुढे जातो, अध्यात्म म्हणतं आत्मा पुढे जातो. दोन्ही थिअरीज वेगळ्या भाषा वापरतात, पण त्यामधली कन्सेप्ट खूप सिमिलर वाटते. कदाचित DNA ही फिजिकल आयडेंटिटी आणि आत्मा ही स्पिरिच्युअल आयडेंटिटी असू शकते. दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतात, तुम्ही फक्त हे शरीर नाही. तुमचं शरीर बदलतं, सेल्स बदलतात, विचार बदलतात, पण काहीतरी आहे जे सतत चालू राहतं. कदाचित आपण मरत नाही, आपण फक्त बदलतो. म्हणूनच मेडिटेशन, मंत्र आणि जप आपल्याला त्या अनचेंजिंग पार्टशी कनेक्ट करतात. तेव्हा आपण फक्त शब्द रिपीट करत नाही, तर आपल्या आतल्या शांततेशी. DNA आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडतो, आत्मा आपल्याला अनंत अस्तित्वाशी जोडते. आणि कदाचित हे दोन्ही एका सत्याची वेगवेगळी रूपे असतील. आपण विज्ञान समजून घेतलं, आपण अध्यात्मही समजून घेतलं, पण आता एक शेवटचा प्रश्न उरतो, आपण खरंच कोण आहोत? आपलं नाव, आपलं शरीर, आपला चेहरा हे सगळं बदलू शकतं. लहानपणी वेगळं दिसत होतं, आज वेगळं आहे, उद्या अजून बदलणार आहे, उद्या अजून जग बदलणार आहे. म्हणजेच तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही नाही आहात. तुमचा DNA सुद्धा युनिक आहे, पण तो सुद्धा बदलत राहतो आणि तो पुढे पास होतो. म्हणजेच तुमचं फिजिकल एक्झिस्टन्स स्थिर नाही. अध्यात्म सांगतं, तुमच्यात एक अशी गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही, ती म्हणजे आत्मा. तुम्ही समुद्र आहात आणि तुमचं शरीर म्हणजे एक लाट आहे. जशी लाट येते जाते, पण समुद्र कायम असतो. तसंच शरीर बदलतं, DNA पुढे जातो, पण काहीतरी कायम असतं. तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात, तुम्ही एक प्रवास आहात, जो हजारो वर्षापासून चालू आहे. तुमच्यामध्ये तुमचे पूर्वज आहेत, तुमचं चेतन अस्तित्व आहे. दोन्ही मिळून तुम्ही एक पूर्ण युनिवर्स आहात. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जाण्याचा प्रवास आहे. जर तुम्हाला हे समजलं तर तुमची भीती आणि एन्झायटी कमी होईल, क्लिअरिटी येईल. म्हणूनच कदाचित प्रश्न आपण कधी मरतो हा नाही, प्रश्न आहे आपण खरंच कोण आहोत? तुम्हाला काय वाटते, आपण DNA आहोत की आत्मा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच पार्ट 2 साठी कमेंट करा.